अतिशय भन्नाट स्पर्धा. काय तुम्ही मुंबई घेऊन बसला, काय महाराष्ट्र घेऊन बसला, इकडे तुम्ही अलिबागला. मिस्टर कावा, कमलेश पाटील आणि अक्षय पवार आणि षटक क्रमांक पहिला प्रसन्न पाटील धुंद्र्याचा हा प्लेअर. आणि हा यस लेफ्टा महोदय विकेट पहिला चेंडू टॅप केला आणि हा पहिला दमदार चौकार. क्लासिकल आणि हा शॉर्ट पिच चेंडू पुन्हा मिडॉनला ट्रॅप केलाय. मिळेले एक धाव. हो हो हो, संघाची धाव संघ झाली 6 वर. बिनबादचा कमलेश पाटील बॅटिंग ऑन 6. टोटल स्कोर इज 6 बनन. बिनबाद 6 वर खेळेल. अक्षय पवार, किरण पवार यांचे बंधू बिलॉंग फ्रॉम सावळा आणि कावा. मिस्टर कमलेश पाटील बिलॉंग फ्रॉम वडवली बी. आणि धुंद्रेपाड्याचा हा जबरदस्त गोलंदाज मिस्टर प्रसन्न पाटील. बघा ही डोकेदुखी आहे प्रदीप भोईर. डावराने उजवा असला की टेन्शन असतं. बघूया बॅकवर्ड पॉइंट, एक शॉट कव्हर आहे. मिड ऑन शॉट मिड विकेट, शॉट फाईन लेग, शॉट थर्ड मॅन, असा आक्रमक आरास आणि डीप मिड विकेट. लेफ्टा महोदय विकेट आउटसाइड द ऑफ स्टंप. स्वैर मारा, दिशाहीन मारा. एक धावेचा निर्वाळा, एक धावेचा समर्थन. टोटल स्कोर इज मुव्हिंग 7 बनन. बिनबाद 7 वर. अतिशय रोमांचक वातावरण. हो येस आउटसाइड द ऑफ स्टंप. पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी, भेदक मारा, जबरदस्त कमबॅक, पुनरागमन, डॉट डिलिव्हरी. टोटल स्कोर इज 8 बनन. बिनबाद 8 वर. अक्षय पवार असतील, कमलेश पाटील असतील, दुसरे कोण आहेत अजून आयकॉन? लेफ्टा महोदय विकेट तयार. हो येस पुन्हा एकदा स्टेअर केला चेंडूला. चेंडू जाईल डेपेज गलीला आणि मिळते 4 धावा. डिक्लेअर का तिकडे गोष्टी निर्धारित. तिथं तुम्ही कितीही कुथलात तरी फायदा होणार नाही. समोरचा जो प्रांत आहे या ठिकाणी मिडवे करणे डेबेस पॉइंट हा खरा म्हणजे झोन नाही तुमच्यासाठी. फेवरेबल असेल. 2 धावा संघाची धावसंख्या झाली 10 वर. स्कोर इज इन डबल डिजिट. बिनबाद 10 बनन. दमदार सुरुवात. 9 झाल्या चौके. 9 धावा. धुंद्रेपाडे संघाचा प्रसन्न पाटील आयकॉन खेळाडू असेल. कमलेश पाटील आणि किरण अक्षय पवार असे हे 3 आयकॉन. अतिशय जबरदस्त स्पर्धा. होय सायकल लाईन घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी. चेंडूला बॅकवर्ड पॉइंटला. अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी. संघाची धावसंख्या पुन्हा एकदा 9 वर. बिनबाद 9 बनन. अतिशय दमदार स्पर्धा. चांगलं मैदान सुसज्ज छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण. या 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 आज तमाम अलिबागकर. आणि हा चेंडू फेक करायचा होता. चेंडू गेलाय लेग स्लिपला. जोरदार अपेल आणि एक धाव मिळते. संघाचा टोटल स्कोर झाला 10 वर. बिनबाद 10 फनन. चांगली दमदार सलामी. धुंद फुंद बेधुंद सुरुवात. पहिला सामना, पहिली लढत. 2 डोंगामध्ये घमासान, यादवी, रणधुंदवी, रणधुमाली, रणकंदन. अटीतटीचा सामना. 2 बलाढ्य अव्वल दिग्गज मातब्बर संघ. एक बिग फाईट. एकीकडे काशीद, दुसरीकडे साई झिराड. टॉस जिंकला काशीद संघाने. पहिल्यांदा निवडली फिल्डिंग आणि प्रतिस्पर्धी संघ 2 आयकॉन सहित साई झिराड, कमलेश पाटील आणि अक्षय पवार. डावखोरा मिस्टर कमलेश पाटील कावा.
आणि हा चेंडू पुन्हा चॉप करण्याचा प्रयत्न चेंडू गेला आहे एक्स्ट्रा कव्हरला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला एक धाव मिळते संघाची धावसंख्या झाली 11वर आणि षटक क्रमांक पहिल्या संपुटात पहिल्या षटकात कुठल्या तब्बल 11 धावा चांगली सुरुवात एकही विकेट नाही डीजे वाजव फ्रॉम सर्व द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स संघाच्या वतीनं दुसरं षटक आपल्या ठेवणीतलं पडळीतलं वैयक्तिक पहिलं षटक अतिशय दमदार स्पर्धा साखर कोळीवाडा चषक 2025 4 आयकॉनसही ती स्पर्धा सज्ज आहे एखादी IPL देखील धक मारीन IPL काय असतं 4-5 उघड्या नागड्यानंतर दुसरं काय आहे तसं आम्ही पण ठेवू शकतो थेट कामाटी बोरा घाटा तिथून 4-5 आणा IPL देखील धक मारीन बरोबर की नाही अलिबाग म्हटलं की क्रिकेटची पंढरी अतिशय भन्नाट स्पर्धा जबरदस्त आयोजन चांगली स्पर्धा चला बॉलिंग मार्क तयार रायडा महोदय विकेट पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप चॉप करण्याचा प्रयत्न डॉट डिलिव्हरी अचूक टप्पा नियंत्रित कंट्रोल करून दाजी डॉट डिलिव्हरी संघाची धावसंख्या 11वर 1-1 फन आणि बिनबाद 11 षटक क्रमांक पहिल्या संपुटात पहिल्या षटकात धावांमधले 11 धावा बॉलिंग मार्क तयार निखिल धारवे अतिशय दमदार स्पर्धा कृपया गाड्या प्लीज ओ बॅची लीडिंग एज आउटसाइड एज वास्तविक झेल होता कॉड यांचा कावायचं नशीब दैव भाग्य भविष्य प्रारब्ध तकदीर अतिशय बल्योत्तर आणि हा एक जबरदस्त मोका होता आणि याचा उपद्रव याचा इम्पॅक्ट याचे पडसाद किती उमटतील हा किती उपद्रव देईल ते येणारे भविष्य सांगेल संघाची धावसंख्या झाली 12वर डावरा लेफ्ट आणि राईट ही करी म्हणजे डोकेदुखी आहे गोलंदाजांची निखिल धारवे चांगला चेंडू आउट जबरदस्त आउट स्विंगर बॅटची लिडिंग एज जरा टाइम लावा प्लीज कारण तब्बल 9 मॅचेस आहेत खरं मग कमीत कमी 4 षटकांची तरी फायनल झाली पाहिजे प्लीज कारण एवढे मोठा खर्च केला आयकॉन आणलेत बऱ्याच मोठ्या रकमा त्यांना मोजलेल्या आहेत एवढे रक्कम गौतम पाटील देखील देत नाहीत बरं की नाही एवढ्या रकमा यांना मोजल्यात म्हणजे हे बारी किती बारी चला बॉलिंग मार्क होता रायडा महोदय विकेट निखिल धारवे रायडा महोदय विकेट खेळेल अक्षय पवार हो यस लॉक स्विम केलाय जबरदस्त टायमिंग 4 धावांसाठी बाकवस कोविले आणि लॉंगलिंग यांच्यामधून अप्रतिम फटका देखना फटका हँडसम स्ट्रोक्स दॅट शुड बी धावा धावून काढायच्यात का आणि मिळतील तब्बल धावून घेतल्या 4 धावा काय रनिंग बिटवीन द विकेट टोटल स्कोर इज 15-16 काय रनिंग बिटवीन द विकेट प्रदीपजी भोईर बघा धावून धावा काढणं काही जोक नाही फिटनेस तुम जर चांगलं असते फिटनेस आपलं सौष्ठव चांगलं पाहिजे शरीर सौष्ठव 16वर सोडलेला झेल हा किती महाग जातो याचं उत्तर मिळेल याचा प्रत्यय अनुभव आपल्याला अनुभवाला मिळेल थोडं जरा स्पीडअप करा प्लीज दोन्ही संघाला विनंती असेल जशी इनिंग संपेल त्याच्यानंतर नेक्स्ट मॅच होईल बी श्राव्य 11 अक्षय आणि नाखवा वॉटर स्पोर्ट्स थर्ड दोन्ही संघाचे कॅप्टन आहे प्लीज जशी इनिंग संपेल आणि हा रिवर्सा डॅम 4 धावांसाठी दमदार स्ट्रोक अतिशय चांगलं टायमिंग या फटक्याला म्हणतात 1.5 धावा फटका
तंत्रशुद्ध स्ट्रोक्स वास्तविक हा फटका क्रिकेटच्या इतिहासामध्ये नाही आहे, याचा कुठलाही उल्लेख नाही, परंतु हा शोधून काढला. खरं म्हणजे जे अँडी फ्लॉवर होते, ग्रँड फ्लॉवर होते, त्यांनी याचा मुक्तपणे वापर केला होता. आणि हा यस पुन्हा यष्ट्या सोडल्या होत्या, ज्यानुकडे शॉर्ट फाईन लेगला पुन्हा एकदा चांगलं फिल्डिंग. एक धाव मिळेल संघाचा टोटल स्कोर झाला 17-17. पहिल्या षटकात 21-21. पहिल्या षटकात 11 धावा, या षटकात 9 धावा. सोडलेला झेल आणि राहिला अजून बॉल. लास्ट डिलिव्हरी, शेवटचा अंतिम तयार. सुयोग पाटील फ्रॉम कुरोळ आणि त्यांच्या समवेत आशुतोष पाटील फ्रॉम कुरोळ आणि प्रदीपजी भोयर आमचे नौकार. अशी ही समालोचकांची टीम असेल. हो, जोरदार अपेल. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अतिशय खाली राहिला होता, थोडासा सफल झाला होता. दरम्यान मिळतील 2 धावा. संघाचा टोटल स्कोर झाला आहे 23. षटक क्रमांक दुसरं संपुष्टात. पहिल्या षटकात 11 धावा, दुसऱ्या षटकात 12, म्हणजे प्रति षटका मग 11.50 म्हणजे 11.5 धावांचे इक्वेशन समीकरण. आस्किंग रन रेट 12 बॉल्स हॅव स्कोर. टोटल स्कोर इज 23. चला, दोन्ही संघ तयार आहे पुढची मॅच खेळण्यासाठी. श्राव्या 11 अक्षय आणि नाकवा वॉटर स्पोर्ट्स थर्ड. विद्यमान सामना जय हनुमान काशीत वन द टॉस आणि साई झिराड जो पुरस्कृत केला, लॉन्च केलाय गन वॉटर सप्लाय पुरस्कृत साई झिराड. गन वॉटर स्पोर्ट्स म्हणजे पाणी सप्लाय आहेत का, बोटिंग. अच्छा अच्छा. आणि नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघाच्या वजनात तिसऱ्या षटक प्रगतीपदात 4 गोलंदाज वापरायचे आहेत. प्रत्येक षटकाला 1 षटकाचं शिलिंग आहे. आकेश कदम इज द कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. अतिशय भन्नाट स्पर्धा, चांगलं वातावरण, क्रिकेटचा चाललेला मध, ज्वर, नशा, कैफ, धुंदी, झिंग, अंमल, ड्रीम्स क्रिकेट यांच्या स्पर्धेत लाईव्ह टेलिकास्ट, लाईव्ह कव्हरेज. जगाच्या पाठीवर 195 देश आहेत. 10 देशामध्ये युट्यूबवर बंदी आहे. चला, आकेश कदम पहिल्या षटकात धावा दिल्या 11, दुसऱ्या षटकात 12 धावा. आणि हा यस पुन्हा एकदा रिव्हर्स केल्याची गरज होती, काही गरज नव्हती. डॉट डिलिव्हरी, चांगला चेंडू, अप्रतिम बॉल. मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॉलिंग फ्रॉम आकेश कदम is the captain of this team from Jai Hanuman Kashid. हो, यस स्लिप केलाय आणि हा पहिला फलंदाज बाद होईल. आणि अक्षय पवार बॅक टू द डगआउट. पहिला मुतखडा बाजूला, पहिल्या विकेटचं बदन, पहिला घडीगार डीजे ठोक दे. वंडाचा फलंदाज, द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स, आकाश चौसाळकर फ्रॉम चावल. आकाश चौसाळकर नवीन फलंदाज. मिस्टर कावा कमलेश पाटील फ्रॉम वडवली. चेंज द गेम वडवली मॅचचा हा मेन सेनापती. धाव संख्या 21 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट, 1 बाद 21. 23 दोन 1 बाद 23, 2 3 म्हणजे दोरीवर तिरी. आणि हा यस पुन्हा एकदा चांगला फटका, दमदार स्ट्रोक चेंडू जाईल कावो कॉर्नरला. मिळेल फक्त एक धाव. डीप मिड विकेट कावो कोणाच्या मध्ये. अजून जर ताकदीचा वापर केला असता, ताकद जनरेट केली असली नक्कीच. संघाची धाव संख्या 24. खेळेल स्ट्राईक रोटेट करतील कमलेश पाटील. आकाश कदम पहिला ब्रेक थ्रू, पहिल्या विकेटचं बदन. कारण विकेटसाठी जी तलाश होती, साबला ट्रॅपला लावता, त्याच्यात फसला मात्र. अक्षय पवार, किरण पवार यांचे छोटे बंधू बिलॉंग फ्रॉम सावळा. चला, नेक्स्ट मॅच होईल बी
दोन बलाढ्य संघ आमने सामने. श्राव्या 11 अक्षयनी, नाकवा वॉटर स्पोर्ट्स थल दोन्ही संघाचे कॅप्टन या प्लीज. जशी इनिंग संपेल. Oh yes, outside the off stump, अचूक डब्बा. मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग. भन्नाट मारा, सुसाट मारा करा आकेश कदम यांनी जो ग्राफ होता तो खाली आणलाय. दमदार गोलंदाजी केली, विकेट पण घेतली आणि दमदार गोलंदाजी जबरदस्त प्रात्यक्षिक. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स फ्रॉम आकेश कदम. बॉलिंग मार्ग तयार, गोलंदाजीच्या भोळ्यावर राईट आर्म हो द विकेट. आणि हा येस अगेन दॅट शुड बी. ओ ग्रेट डिलिव्हरी. काय जबरदस्त टप्पा आहे, जबरदस्त कटर बरोबर वापर केला आणि यष्टीरक्षण अतिशय अफलातून ट्रेमेंडस. मिस्टर कावाचा थोडासा पाहिजे तसा दिसत नाही फॉर्म मध्ये, कारण कावा हा एक अतिशय जबरदस्त खेळाडू आहे. त्याचा खाली खात होतं बॉलिंग अटॅक. आणि हा एक चॉप केलाय. चेंडू जाईल डिबेश पॉइंटला आणि जाहीर घोषित निर्धारित 4 धावा मिळतील. चांगला फटका, दमदार स्ट्रोक, शॉट सिलेक्शन इज एक्सलंट. फक्त तंत्राचा वापर केला, फक्त पुश केला, टॅप केलाय. कुठल्याही प्रकारची ताकद जनरेट केली नव्हती. 4 धावांनी संघाचा टोटल स्कोर झालाय 28-28 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक 3 संपुष्टात आणि राहिले शेवटचा अंतिम हाकेचं निर्वाणीचं फायनल स्लॉग ओव्हर. डेथ ओव्हर. शेवटचा गोलंदाज जय हनुमान काशी संघाचा. अतिशय नामवंत स्पर्धा. कृपया तुमच्या ज्या गाड्या असतील टँकर्स वगैरे त्यांनी कृपया प्लीज साईडने घेऊन जा प्लीज. खरं म्हणजे तिकडे बंद करायला होता, धंदा आहे ना. मी धंदा कसा बंद ठेवणार. चला शेवटचा गोलंदाज ईश्वर. येस पर्सनॅलिटी बघा कशी. बघा फलंदाज आणि गोलंदाज बघा, एकीकडे उखळ आणि दुसरीकडे मुसळ. उंचापुरा गोलंदाज. षटक क्रमांक शेवटचा 14. पहिला चेंडू तयार. धावसंख्या 28. चांगली गोलंदाजी केली आणि हा यस पुन्हा एकदा जबरदस्त ऑफ ड्राईव्ह. लॉंग ऑफला चेंडू जाईल, मिळेल फक्त एक धाव. 100 कुछ भी नाही. धावसंख्या 29-29. एक बाद 29 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. सद्यस्थिती विद्यमान अवस्था. 2 बलाढ्य संघ अलिबाग तालुक्यामध्ये नामवंत संघाची ही जय मल्हार क्रिकेट संघ आयोजित साखर कोळीवाडा चषक 2025 हे बहारदार अबूदार. हो यस पुन्हा आक्रमण करण्याचा विचार, परंतु नंतर मात्र भेद बदलला. हलक्या हाताने पुश केला चेंडू मिडॉनला. यस 2 धावांमध्ये काय रनिंग बिटवीन द विकेट आहे मिस्टर कावा. 2 संघाची धावसंख्या झाली 31. पहिल्या षटकात 11 धावा, दुसऱ्या षटकात 12 धावा, तिसऱ्या षटकात इनिमिन 5 धावा 1 बळी. काय गोलंदाजी केली आकेश कदम यांनी, कॅप्टन. आणि हा यस पुन्हा रिव्हर्स अटॅक करायचा आणि त्याला चकून गेला, गुंगारा दिला खरं म्हणजे. आणि फलंदाज माटे बाद होईल का. तांबा यस रनिंग बिटवीन द काय जबरदस्त आहे. तांबा दाबा रिव्ह्यू आहे का बघा. तांबा रेमिस यस बॅट्समन इज गॉन. कावा जो मेन अडथळा होता, जो कोलदांडा होता त्याला बाजूला केलाय आणि हा बसेल धक्का क्रमांक 2. दुसऱ्या विकेटचं बदन. धावसंख्या इनमेन फक्त 30 धावा. 32 3 बाद 32 पदा पाहिजे त्याच्या धावा जमल्या नाही. जे धावांसाठी ओळखलं किरण पवारचा बंधू अक्षय पवार आणि कावा, परंतु बॉलिंग अटॅक त्यांना मात्र जबरदस्त आहे. कावा म्हटलं की अतिशय भेदकता, दहकता आणि अचूकता याचा परिपाक म्हणजे मिस्टर कमलेश पाटील. चला नवीन फलंदाज, न्यू बॅटरीज. बाई नाव काय. नयन भगत वाजे. तो देखील डावकऱ्याचा फलंदाज आहे.
चला दोन्ही संघाचे कॅप्टन या प्लीज. थर्ड संघाचा कॅप्टन आणि अक्षी संघाचा कॅप्टन प्लीज. तुम्हाला विनंती असेल, शेवटचा अंतिम अल्टिमेटम असेल. आणि हा यस फुलटॉ चेंडू वसूल केला फुल टोल आणि हा जाईल छकडी. मिड विकेटच्या डोक्यावरून तोलून मापून मारलेला हा बेबंद फटका आसमानी टोला दमदार सिक्सर. 6 धावांनी संघाचा टोटल स्कोर दिलाय 38. आक्रमण अटॅक काउंटर अटॅक करा. फुलटा चेंडू टाकला लॉलीबॉल असेल तर नक्की सोडणार नाही बॅट्समन. जबरदस्त टायमिंग बेहतरीन स्ट्रोक्स. त्यामध्ये बाजू नका डीजे वाले. आणि ह्या दिशा ही चेंडू बघा मार पडल्यानंतर प्रदीप भोईर बघा कसा चेंडू भरकटताय बघूया. गोलंदाज स्वैर बरोबर एक धाव मिळते. संघाची धाव संख्या झाली 39. आता मात्र थोडाशी धाव संख्या बालसं घ्यायला लागलेले. चांगली धाव संख्या कर त्यांच्याकडे बॉलिंग अटॅक जबरदस्त आहे. कमलेश पाटील हा एक अतिशय तगडा गोलंदाज स्ट्रायकर गोलंदाज. आणि हा येस आउटसाइड द ऑफ स्टंप. चांगला चेंडू बेहतरीन गेंद ग्रेट डिलिव्हरी आउटसाइड द ऑफ स्टंप. टप्पा बघा अचूक टप्पा. कुठल्या प्रकारचं कनेक्शन आणि राहिली शेवटची डिलिव्हरी लास्ट डिलिव्हरी. अंतिम चेंडू तयार. षटक क्रमांक 4 प्रगती पदावर. संघाची धाव संख्या 3/39 39 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. येणारा शेवटचा बॉल कसा असेल याचं उत्तर मिळेल घोडा मैदान जवळ. ग्रेट डिलिव्हरी आणि फलंदाज बाद होईल मोठे कॉट बिहाइंड. आणि डाव संपलाय आणि जिंकण्यासाठी बरोबर 40 धावांची गरज. म्हणजे तुम्हाला 10 प्रति षटकामागे 10 धावांचं टार्गेट इक्वेशन असेल. या पुढचे इनिंगसाठी आय विल कॉल मिस्टर नवकारगावचा बुलंद आवाज प्रदीप भोईर यांना विनंती करतो प्लीज. मी स्थापना केली उत्तर पूजा देखील मीच करणार. मखर मीच साफ करणार. भरजे बघा पूजा सांगायला येणार पण उत्तर पूजा मला मात्र येणार. त्याचे विशेषण नंतर करतो मी. तर आम्ही विनंती करतोय श्राव्या 11 अक्षय आणि नाखवा वॉटर स्पोर्ट्स जो पुरस्कृत केलेला संघ थळ दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. जी स्पर्धा पाहतोय या ठिकाणी जय मल्हार क्रिकेट क्लब साखर कोलीवाडा आयोजित ही क्रिकेटची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. तर या ठिकाणी आपण आवाज ऐकलात क्रिकेट समालोचक क्षेत्रातील हास्य सम्राट. खऱ्या अर्थाने त्यांना जर आपण पाहिलं तर उपमा देखील मिळाली आहे की क्रिकेट क्षेत्रातील इंदोरीकर महाराज म्हणून. एक चांगला आपण त्यांच्या माध्यमातून एंटरटेनमेंट आपल्याला समालोचन ऐकायला मिळालं. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी पहिली सत्र संपलं पूर्वार्ध संपलं. ज्या ठिकाणी पाहिलं ज्या हनुमान काशी संघाने नाणेफेक जिंकण्याचा निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा. हॅलो नाणेफेकीकडे वळूया जिथे मी विनंती करतो की निलेश चौलकर आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. नेक्स्ट सामना असणार आहे तो अर्थात श्राव्या 11 अक्षी विपक्ष नाकवा वॉटर स्पोर्ट्स पुरस्कृत थळ. माईकचा आवाज वाढवा ना. चला फलंदाजी करणारा संघ सलामीची जोडी त्वरित मैदानामध्ये पाठवून द्या. दोन्ही संघांचे कर्णधार इथे उपलब्ध आहेत. मी विनंती करतो की प्रदीप चौलकर आपल्याला विनंती असेल की आपण कृपया नाणेफेकीसाठी यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते इथे नाणेफेकीचा कौल केला जाईल व्यासपीठावर. प्रदीप चौलकर माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर विनंती असेल की आपण कृपया नाणेफेकीसाठी यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते इथे नाणेफेकीचा कौल केला जाईल जिथे नाकवा वॉटर स्पोर्ट्स पुरस्कृत थळ विपक्ष श्राव्या 11 अक्षी या दोन संघादरम्यान खेळत मैदानावरती पाहायला मिळेल.
निलेश चौलकर, आपल्याला विनंती असेल की आपण कृपया नाणेफेकीसाठी यायचं आहे. निलेश चौलकर, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर निलेश चौलकर, आपल्याला विनंती असेल की आपण त्वरित नाणेफेकी करण्यासाठी यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण पाहतोय त्या नाणेफेकीचा कौल करणार आहोत आपण. श्राव्य 11 अक्षी विपक्ष प्रदीप स्पोर्ट्स नाकवा वॉटर स्पोर्ट्स पुरस्कृत थळ या दोन संघादरम्यान लढत आपण पाहतोय. एका बाजूला आपण पाहिलं तर नाकवा वॉटर स्पोर्ट्स थळ संघाचे कर्णधार अर्थात प्रकाशजी हाळेखाना, एक लिजंड क्रिकेटपटू आपण पाहतो. अलिबाग तालुक्यामध्ये ज्याने नक्कीच अतिशय चांगला खेळ केला. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय धनंजय पाटील, अक्षी गावचा सुपुत्र आपण पाहतो. नक्कीच या दोन कर्णधार इथे उपलब्ध आहेत. तर जय मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी 40 धावांचा पाठलागाची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न कुर्मदेव सर्व कार्यसु सर्वदा 14 विद्या 64 कळांचा अधिपती गणरायाला वंदन करून महाराष्ट्राच्या राज्याचे अरदैवत राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. मी प्रदीप भोईर मॅनपार नौखार सणेरा आपल्याला घेऊन जातो छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती. त्या ठिकाणी आघाडीची जोडी आपण पाहतोय मैदानावरती. मिस्टर 360 पारगाव गावला बिलॉंग करणारा सुमित ढोंगडेला आपण या ठिकाणी पाहतोय. त्याच्या समयेत मिस्टर हॅलो सर्वय नाणेफेकीचा कौल करतोय आपण. इथे निलेश चौलकर यांच्या शुभ हस्ते आपण पाहतो नाणेफेकीचा कौल केला जाईल. नाणेफेकीचा कौल जिंकला तो अर्थात श्राव्य 11 अक्षी संघाने. काय निर्णय असेल? फिल्डिंग करू. क्षेत्ररक्षण स्वीकारले. नक्कीच सामना चालू आहे त्यामुळे जास्त वेळ घेत नाहीये. ओव्हर टू प्रदीप भोईर सर. धन्यवाद आशुतोष. कमलेश पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. लेट कट करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी पाहिला निखिल धारवेच्या बॅटमधून. थर्डमॅन क्षेत्रामध्ये घोषांग क्षेत्र आहे त्या ठिकाणी मात्र पाहिलं तर मात्र 2 धावा मिळत आहेत. टोटल संघाची धावसंख्या जर पाहायला मिळाली 3 धावा. 40 धावांचा पाठलाग करायचा आहे. अगदी जर पाहिलं आघाडी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिले निखिल धारवे आणि सुमित ढोंगडेला पाहतोय. पाहतो गोलंदाजी ट्रॅकवर जर पाहिलं डावखुरा गोलंदाज काव्या कमलेश पाटील चेंज वढवली बी संघाचा हा खेळाडू आपण या ठिकाणी पाहतोय. क्रॉस लाईन मारण्याचा प्रयत्न होता. सिली मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहिलं स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी जातोय. तत्पर मात्र या ठिकाणी चेंडूला अडवलं मात्र एक धाव रोखू शकत एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या मात्र पाहिली तर 4 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. 40 धावांचा पाठलाग करायचा आहे. सरासरीचा विषय जर विचार केला तर 10च्या सरासरीने धावा जमा करायच्या आहेत. मात्र अगदी जर ही मॅच पाहिली आजच्या दिवसातील सामने जर पाहायला गेले तर मात्र IPLचे फॉर्मॅटचे हे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो या ठिकाणी फटका पसला होता स्लिपमध्ये. क्षेत्ररक्षक अगदी दूरवर राहिला चेहरा आपण पाहिला. झेल मात्र पकडता आले मात्र त्या ठिकाणी चेंडूला अडवलं गेलं. तत्पर मात्र एक धाव पूर्ण केली गेली. धावसंख्येचा विचार केला षटक क्रमांक पहिला चालू आहे. कमलेश पाटील कावा हा गोलंदाजी आपण पाहिलं या ठिकाणी षटक हाताळता वेळी आणि चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न नक्कीच राहिला आहे. धावसंख्या जर पाहिलं धावपळकावरती 4 धावा 5 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. लेफ्ट हँड ओव्हर द विकेटने आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे नयन भगत. त्या ठिकाणी चेंडूला अडवलं गेलं. तत्पर मात्र धावून पळून या ठिकाणी अगदी चिताच्या सपळ्याने सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावे लागेल. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्येचा विचार केला मात्र धावसंख्या आता मात्र 7 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहायला गेला झिम्बाब्वे संघाकडून नील जॉन्सन हा खेळाडू असा होता की तो षटक क्रमांक पहिला देखील हाताळायचा आणि खऱ्या अर्थाने सलामीला देखील यायचा. तेच या ठिकाणी आपण पाहतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न लॉफ्टेड फटका खेळला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे सिंगल जर कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दुसऱ्या धावेला पलटले गेले
आणि या ठिकाणी 2 धावा मात्र धावून पळून पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्येचा विचार केला षटक क्रमांक पहिलं मात्र संपलं. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आल्या धावपळकावरती 9. म्हणजे जी सरासरी 10ची ठेवायची आहे ती आता मात्र 9 धावा पाहायला मिळतात. म्हणजे खऱ्या अर्थाने कमबॅक करण्याचा प्रयत्न देखील राहिला आहे या संघाकडून. जर आपण संघ पाहिला गण वॉटर स्पोर्ट्स जो पुरस्कृत केला संघ साई झिराड, त्याच्यामध्ये हे 4 व्यावसायिक खेळाडू आपण पाहतोय. तर त्यांच्या विरोधामध्ये संघ पाहतोय मल्हार, जय मल्हार बामजी पुरस्कृत, जय हनुमान काशीद या संघाला पुरस्कृत केलंय. मात्र या 2 संघामध्ये मोठी लढत नक्कीच पाहायला मिळतोय. तर या ठिकाणी मी विनंती करतो सन्माननीय निलेजी चौलकर साहेब आपण या ठिकाणी यायचं आहे. तर या ठिकाणी आलेले आहेत. तर त्यांचं या ठिकाणी वस्त्र अलंकार आणि श्रीफल देऊन त्यांचं या ठिकाणी शुभ सन्मान कर. मी आकाशी नाकवा यांना विनंती करतोय. आकाशी नाकवा आपण या ठिकाणी यायचं आहे आणि निलेजी चौलकर साहेबांचं या ठिकाणी आपण यथोचित मान सन्मान करायचा आहे. आकाशी नाकवा यांना विनंती करतोय की या ठिकाणी आलत आणि नक्कीच आपल्या या स्पर्धेची आपण शोभा वाढवलीत. निलेजी चौलकर साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेत. षटक क्रमांक 2 गोलजी ट्रॅकवर आलाय. आणखीन एक डावखुरा गोलंदाज जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने पनवेल तालुक्यामधील वासेपूर गावचा खेळाडू आहे. त्याचं देखील जर पाहिलं फार कमी मध्ये या खेळाडूने देखील आपल्या नावाचा डंका पेठवलाय. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झाले. मात्र समोर आव्हान असणारा मिस्टर 360. पहिला चेंडू पुलरलेनचा होता. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षाला भेदून ज्याप्रमाणे सुईमधून धागा काढा असा चेंडू सीमा पार आलाय. चौकार. चेंडूवरती खऱ्या अर्थाने जर पाहिलं सुमित ढोंगरेने याच्यावरती हल्ला चढवला गेला. मात्र कमबॅक होणार का? अगदी दोन्ही पनवेल तालुक्यातील एक व्यावसायिक खेळाडू आहेत. हो गती परिवर्तन अगदी समोर टाकलेला चेंडू आपण पाहतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू आपण जर पाहिला तर मात्र बाहेर निघाला गेला. कट झालाय चेंडू. यष्टरक्षक अक्षय पवारला पाहतोय. चेंडू मात्र ठिकाणी जवळ आलाय. नक्कीच या मॅच मध्ये एक मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. एकापेक्षा एक या मॅच मध्ये आपण पाहतोय खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलची ट्रॅकवर लेफ्ट हँड ओव्हर द विकेटने मारा करतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. फटका फसला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि खऱ्या अर्थाने झेल सुटला गेला आणि या ठिकाणी जीवनदान देखील मिळतोय. ते म्हणजे सुमित डोंगरे या फलंदाजाला. एकोणीसशे 83च्या विश्वचषकामध्ये कपिल देव निकजाने घेतलेला झेल त्याच पद्धतीचा हा झेल होता. हा झेल पकडणं खूप गरजेचं होतं. मात्र झेल सुटला गेला. हातामधून निसटला गेला. धावसंख्येचा विचार केला तर मात्र आता 17 धावा या 3 चेंडूमध्ये तब्बल 8 धावा खर्च केल्या. मात्र चांगली गोलंदाजी होत असताना क्षेत्ररक्षण देखील चांगलं होणं गरजेचं आहे. सुमित डोंगरेला हे जीवनदान मिळालंय. या जीवनदानचा पुरेपूर फायदा उठवणार का हा देखील प्रश्न आहे. या ठिकाणी आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न होता. अगदी पाहिला सपळून मारण्याचा प्रयत्न राहिलाय. मात्र गोलंदाज देखील कौतुक करावं लागेल. काही गोलंदाजात या ठिकाणी क्लास पाहायला मिळाला. डॉट चेंडू येतोय. लगातार या ठिकाणी दोन्ही संघ एकमेकाच्या विरोधात आपण लढताना पाहायला मिळतोय. कोणताही संघ मात्र या ठिकाणी कमी पडणार नाही. कारण खऱ्या अर्थाने मॅच देखील तेवढ्याच महत्वाची आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक चांगला चेंडू या ठिकाणी सबमरीन डिलिव्हरी. टप्पा पडला चेंडू खाली राहिला आणि खऱ्या अर्थाने नॅचरल स्विंग नक्की स्विंग पाहायला मिळतोय डावखुऱ्या गोलंदाजाकडून. नयन भगत चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतोय. खऱ्या अर्थाने जर पाहिला असता या षटकातील शेवटचा चेंडू आहे. आतापर्यंत 8 धावा खर्च केल्या गेल्या नयन भगतच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन ड्राईव्ह क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल तर धाव कंप्लीट. आकाश तौसलकर त्या ठिकाणी आपण पाहिलं क्षेत्ररक्षणासाठी तैनात होता. सिंगल धाव कंप्लीट केली गेली. चांगलं या ठिकाणी धावगती पाहायला मिळतोय. आतापर्यंत 2 षटकांचा खेळ संपला. धावा जर पहिल्या धावपळकावरती 18 म्हणजे खऱ्या अर्थाने पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर 9 धावा खर्च केल्या कावा याने. तर नंतर आपण पाहिला नयन भगतने देखील या दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या. पाणी घेऊन जायचं आहे विनंती करतोय. एक चांगला या ठिकाणी खेळ नक्कीच पाहायला मिळते या 2 बलाढ्य संघादरम्यान. आज मात्र या ठिकाणी जर पाहिलं तर महाराष्ट्रातील व्यावसायिक खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. जी स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय जय मल्हार क्रिकेट क्लब आयोजित साखर कोलीवाडा हे भव्य दिवस स्पर्धा
खऱ्या अर्थाने जर स्पर्धा पाहिली तर अगदी ही लाखाची स्पर्धा पाहायला मिळतोय, कारण व्यावसायिक खेळ देखील पाहायला मिळतात या स्पर्धेत. प्रथम वर्षी जर पाहिलं तर रोख रक्कम 50,000 रुपये आणि खऱ्या अर्थाने आपण जी स्पर्धा कव्हरच केली जाते ड्रीम्स क्रिकेटच्या माध्यमातून कौस्तुभजी पाटील आणि संपूर्ण टीम या ठिकाणी पाहायला मिळतोय. बघ लवेश घरत, साई पाटील, विवेक सिंग, केतन पळमस्कर ही संपूर्ण टेक्निशियन टीम पाहायला मिळतोय. तर ऑफिशियल पंच म्हणून आपण पाहतोय श्रीकांतजी गुरव आणि केतन नरारी हे पण ऑफिशियल पंच आपल्याला पाहायला मिळतोय. चला जास्त पण वेळ घेऊ नका, तर पुढची मॅच असणार आपण पाहणार आहोत. श्राव्या 11 अक्षी आणि नाकवा वॉटर स्पोर्ट्स पुरस्कृत थर्ड संघ. तर नाणेफेकीचा खोल जिंकला खऱ्या अर्थाने जर पाहिलं अक्षय संघानं नाणेफेक जिंकलंय आणि निर्णय त्याने घेतलेला आहे की क्षेत्ररक्षण करण्याचा. आता मात्र 12 चेंडू आहेत, 12 चेंडूमध्ये 22 धावांची गरज. तर या अर्थाने कमी जरी धावसंख्या असली ना तरी ह्या व्यावसायिक खेळाडूमध्ये घमासान युद्ध नक्कीच पाहायला मिळतोय. आणि जेव्हा जेव्हा कमी धावसंख्या आपण अशी जर पाहिलं ना तेव्हा सामना खूप चुरशीचा देखील पाहायला मिळालेत. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय आकाश तवसलकर अगदी कमी वयामध्ये या खेळाडून देखील आपला ठसा उमटवलाय. खऱ्या अर्थाने जर पाहिलं बरेचसे स्पर्धेमध्ये ॲज अ व्यावसायिक म्हणून यायला बऱ्याच ठिकाणी या स्पर्धेमध्ये खेळताना आपण पाहत असतो. आकाश तवसलकर मॅन फ्रॉम चौल या संघातून प्रतिनिधित्व करणारा मात्र बऱ्याचशा स्पर्धेमध्ये याला व्यावसायिक म्हणून खेळाडू आपण पाहत असतो. आणि मात्र हे तिसरं षटक खूप निर्णायक असणार आहे. सुमित डोंगरेचं आव्हान समोर आहे आपण पाहतोय. राईट मोर द विकेट सज्ज झालाय. पहिला चेंडू आकाशचा, पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवला गेला, कावा आहे आणि त्या ठिकाणी झेल पकडला गेला. फलंदाज मिस्टर 360 सुमित डोंगरे मैदानाच्या बाहेर. खेळ पाहायला मिळाला. शांतपणे या ठिकाणी विचार करून हा फटका खेळला गेला, चौकार आलाय. धावसंख्या जर पाहिली तर मात्र 22 धावा धावपळखावरती. कुलवर टप्प्याचा चेंडू होता, या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला अडवलंय लॉंग ऑफ मध्ये. एक धाव तर पूर्ण, दुसऱ्या धावेला पलटले गेले. आणि खऱ्या अर्थाने काय कॉम्बिनेशन, काय ताळमेल पाहायला मिळते या दोन बॅटरमध्ये, निखिल मध्ये आणि खऱ्या अर्थाने जीवित मध्ये.
जिथे एकच धाव होते मात्र रिस्क घेतली आणि त्याला माहिती आहे एक एक धाव किती महत्त्वाची आहे आणि व्यवसाय खेळाडूला नक्कीच माहिती असतं आणि खऱ्या अर्थाने 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. तवसिंगाचा विचार केला तर धावा आपण पाहिला धाव बळखावरती 24 लॉस ऑफ 1 विकेट. जर पाहिलं जय मल्हार बामजी पुरस्कृत जय हनुमान काशी या संघाची धावसंख्या धावपळाकडे पाहायला मिळतोय. ज्या 40 धावांचा पाठलाग करत असताना आकाश तवसलकर पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होते. आकाशचं हे षटक खूप महत्वाचं आहे. मोठा फटका डीप डीप मिड विकेटच्या बाहेर जीवित मात्रेच्या बॅट मधून षटकार. मोठा फटका कव्हर रिझन मध्ये खेळला गेला. चेंडू सीमा पार आला. बॅक टू बॅक दुसरा षटकार. प्रयत्न राहिलाय. 4 धावेची गरज आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. सिंगल मात्र कंप्लीट केली गेली लेग बाईच्या स्वरूपामध्ये. एक धाव कंप्लीट होतोय. षटक क्रमांक जर पाहिलं तर मात्र या ठिकाणी 3 षटकांची सांगता झाली. हा षटक जर पाहिलं ना खऱ्या अर्थाने सुरुवात चांगली केली होती आकाश तवसलकरने. मात्र जीवित मात्र जेव्हा मैदानाच्या आतमध्ये आला ना तेव्हा मात्र षटकार चौकाराची आतिषबाजी देखील पाहायला मिळाली. ज्या तब्बल धावा खर्च केल्या गेल्या. आकाश तवसलकरने तिसऱ्या षटकामध्ये 19 धावा मात्र खर्च केल्या गेल्या. आता मात्र या ठिकाणी जर पाहिलं ना चेंडू शिल्लक आहेत 6 आणि 6 चेंडूमध्ये धावेंची गरज आहे ती म्हणजे 3 धावेंची गरज. अजूनही जर पाहिलं तर सामना संपलाय नाही कारण मी अजून जिंकलेला नाही ही चुरस नक्कीच पाहायला मिळणार आहे. अक्षय पवार ज्याच्याकडे क्षमता आहे पॉवर अप आहे त्याच्याकडे हा सामना थांबवण्याची. परंतु समोर देखील आपण पाहिलं जीवित मात्र आहे वेल फिनिशरची भूमिका बजावण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मात्र अक्षय पवार या ठिकाणी आपली जादू चालवणार का हा देखील प्रश्नचिन्ह राहिला. या ठिकाणी 6 मध्ये 3 धावेंची गरज. पहिला चेंडू आपण पाहिला कव्हर रिझन मध्ये खेळला जातोय. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर विजयी चौकार.